आज भारतीय संविधानाच्या सलग पारायणामध्ये 213व पुष्प आपण गुंफत आहोत. दिनांक 9 मार्च 2022. त्याच्यामध्ये आपण संविधानाचे आतापर्यंत 18 भाग संपवलेले आहेत. 19व्या भागाला आज आपण सुरुवात करतोय. मिसलेनियस, संकीर्ण म्हणजेच इतर बाबी इत्यादी ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण 1 ते 6 अनुच्छेद त्याच्यामध्ये बघणार आहोत की आतापर्यंत जे आपण विवेचन याच्यावर केलं आहे, जे भाग अभ्यासले आहे, त्याशिवाय काही अशा तरतुदी आहे ज्याचं नमूद असणं आवश्यक आहे. अशा तरतुदी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. या 361 अनुच्छेदापासून भाग 19 ला सुरुवात करतो. राष्ट्रपती आणि राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण. राष्ट्रपती किंवा राज्याच्या राज्यपाल किंवा राजप्रमुख आपल्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्याच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्य पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयात उत्तरदायी असणार नाही. याच्यावर आपण विवेचन केलेलं आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना एक प्रकारची इम्युनिटी, एक प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे. ते संरक्षण कशासाठी दिलंय? पदाच्या अधिकाराच्या वापराबाबत. त्या पदाला जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या वापराबाबत केलेली जी काही कर्तव्य पालनाची कृती असेल, कर्तव्य पालन हे अधिकार तुम्हाला जे दिलेले त्या अधिकारानुसार तुम्ही कर्तव्य पालन केलेलं आहे ती कृती, शिवाय ते अधिकार वापरताना व ती कर्तव्य पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल. फार महत्वाचा शब्द वापरलाय, त्यांनी करण्याचे अभिप्रेत असलेल्या. मध्यंतरी जसं महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयाविरुद्ध काही गुराळं उठलं आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान, अवनत त्यांचा दर्जा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, अशा प्रकारची हाकाटी आपण माध्यमामधून ऐकली. त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे का? त्यांच्याकडून ते अभिप्रेत आहे का? तर निश्चित ते अभिप्रेत नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवण्यात आली. त्याबद्दल आता प्रश्न असा येऊ शकतो, हे कायदेशीर कारवाई होऊ शकते का? तर हो, कायदेशीर कारवाई होऊ शकते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारची याचिका दाखल करण्याची परवानगी दिली पाहिजे, क्रमांक 1. आणि सर्वोच्च न्यायालय जेव्हा अशा प्रकारची परवानगी देईल तेव्हा ती परवानगी सकारण सर्वोच्च न्यायालयाला पटली पाहिजे की त्यांनी केलेली कृती किंवा त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या पदाकडून जे अधिकार घटनेत दिलेले आहे त्यानुसार अभिप्रेत नाही. आणि म्हणून या ठिकाणचे जे शब्द आहेत ते आपण फार चोखंदळपणे बघायला पाहिजे. एक तर राष्ट्रपती, राज्यपाल आणि राज्यप्रमुख. राज्यप्रमुख म्हणजे इतरही काही प्रमुख जे देशाबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करतात अशा प्रकारचे ज्यांना राजप्रमुखाचा दर्जा. आपण राजप्रमुख याची व्याख्या जेव्हा बघू पुढे त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात येईल की कोणाकोणाला ही इम्युनिटी दिली जाऊ शकते. इंग्रजीमध्ये राजप्रमुखाला राजप्रमुखच, RAJPROMUKH असाच उल्लेख केलेला आहे. त्याच्यासाठी वेगळा शब्द वापरला नाही. हा खरं तर भारतीय घटनेचा शब्द आहे, म्हणून संविधानाने तो आपल्या घटनेमध्ये त्यावेळी अडॅप्ट केला. परंतु असे की अनुच्छेद 61 खालील दोषारोपाचे अन्वेषण करण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेल्या किंवा पदनिर्देशित केलेल्या कोणत्याही न्यायालयाद्वारे, न्यायाधिकरणाद्वारे किंवा निकायाद्वारे राष्ट्रपतीच्या वर्तनाचे पुनर्विलोकन करता येईल. 61 अनुच्छेद जो आहे त्याच्यामध्ये प्रोसिजर ऑफ इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नर ऑफ इंडिया, म्हणजे गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट, भारताचे राष्ट्रपती किंवा राज्याचे राज्यपाल यांचं इम्पीचमेंट म्हणजे यांच्या बरखास्तीसाठीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया स्थापन केलेल्या कुठल्याही न्यायाधिकरणाने किंवा संसदेच्या एखाद्या न्यायिक प्राधिकरणाने याच्याबद्दल किंवा एखाद्या बोर्डाने, निकाय म्हटलेला आहे त्याच्यामध्ये एखादं बोर्डही समाविष्ट आहे, त्यांनी अशा प्रकारची जी कृती आहे त्याचं पुनर्विलोकन करता येईल, पुनर्विलोकन करावं. खरंच राज्यपाल महोदयाची किंवा राष्ट्रपतींची जी काही कृती प्रश्नांकित झाली असेल ती कृती त्यांना त्याच्या अधिकाराच्या वापराबद्दल
कर्तव्याबद्दल अभिप्रेत असलेल्या कृतीमध्ये सामील होईल की त्यांच्याकडून ते अभिप्रेत नाही, अशा प्रकारचा एक मधला परंतु या ठिकाणी दिलेला आहे. याला अजून एक परंतु आहे. परंतु आणखी असे की या खंडातील कोणत्याही गोष्टीमुळे भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या विरुद्ध समुचित कारवाई करण्याचा कोणत्याही व्यक्तीचा हक्क निर्बंधित होतो असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. हे परंतु फार महत्वाचं आहे. हा जो वरचा समभाग 1 आपण वाचला, त्याचा अर्थ असा नाही की भारताच्या कुठल्याही व्यक्तीचा जो त्याच्यावर काही विपरीत घडलं असेल आणि त्याला त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा जो हक्क आहे तो हक्क निर्बंधित होतो असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे उद्या राज्यपाल महोदय किंवा राष्ट्रपती महोदयांच्या हातून काही विपरीत असं घडलं असेल ज्याच्याने कुठली एखादी व्यक्ती प्रभावित झाली असेल, व्यक्तिशः कोणावर गुन्हा घडला असेल, तर त्यांचे जे हक्क आहे ते या ठिकाणी अबाधित ठेवलेले आहे. म्हणजे बघा, इम्युनिटी किंवा संरक्षण कायद्यामधलं जे दिलेलं आहे त्या संरक्षणाला सुद्धा निर्बंध या ठिकाणी घटनेने लावून दिलेले आहे. अनुच्छेद 361 चा समभाग 2 पुढे असं म्हणतो की राष्ट्रपतीच्या किंवा राज्याच्या राज्यपालाच्या विरुद्ध त्याच्या पदावधीत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई सुरू केली किंवा चालू केली जाणार नाही. म्हणजे न्यायालयाला डायरेक्ट अशा प्रकारचे अधिकार नसणार आहे की राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या विरुद्ध कोणतीही डायरेक्ट क्रिमिनल प्रोसिडिंग, फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही. पुढचा आहे, राष्ट्रपतीला किंवा राज्याच्या राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्याच्या पदावधीत कोणत्याही न्यायालयातून कोणतीही आदेशिका काढली जाणार नाही. महत्वाचं आहे त्यांच्या पदावधीत. अनुच्छेद 361 चा समभाग 2 आणि समभाग 3 इथे एक शब्द महत्वाचा अधोरेखित करण्यासारखी गरज आहे की त्यांच्या पदावधीत, म्हणजे पदाचा कालावधी जो त्यांचा आहे त्या कालावधीमध्ये त्यांच्यावर फौजदारी खटला जारी केला जाणार नाही किंवा त्यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश काढून त्यांना अटक केली जाणार नाही. याचाच अर्थ असा की पदावर नसतील तेव्हा ही न्यायिक प्रक्रिया होऊ शकेल जर समभाग 1 च्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांची कृती प्रश्नांकित होत असेल तर. चौथा आहे, राष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल म्हणून आपले पद ग्रहण करण्यापूर्वी किंवा नंतर त्याने स्वतःच्या व्यक्तिगत नात्याने केलेल्या किंवा केल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात कोणतीही दिवाणी कारवाई, वरती लिहिलेलं आहे समभाग 2 मध्ये ती फौजदारी कारवाई, समभाग 4 मध्ये कोणतीही दिवाणी कारवाई जी मध्ये त्यांच्या विरुद्ध अणुतोषाची मागणी करण्यात आलेली आहे. अणुतोषाची मागणी म्हणजे तपासाची मागणी. त्यांच्या पदावधीमध्ये कोणत्याही न्यायालयात व त्या कारवाईचे स्वरूप, तिचे वादकारण, ज्या पक्षाकडून अशी कारवाई दाखल करण्यात यावयाची आहे त्यांचे नाव, वर्णन व राहण्याचे ठिकाण आणि त्याने दावा केलेला असुतोष नमूद करणारी लेखी नोटीस यथास्थिती राष्ट्रपतीला किंवा त्या राज्यपालाला सुपूर्द केल्यापासून किंवा त्याच्या कार्यालयात ठेवून देण्यात आल्यापासून लगत नंतरचे 2 महिने संपेपर्यंत सुरू करता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या विरुद्ध व्यक्तिशः त्यांच्या व्यक्तिगत, आधीच्या समभाग 1 मध्ये आणि समभाग 4 मध्ये हा मूलभूत फरक आहे तो लक्षात, तिथे त्यांनी वापरलेले अधिकार, त्यांना जे घटनेत दिलेले आहेत त्या अधिकाराच्या कर्तव्य पूर्तीमध्ये जर काही कमी जास्त झालं असेल असा उल्लेख आहे. आणि याच्यामध्ये व्यक्तिशः जर त्यांचं काही चुकलं असेल किंवा त्यांच्या हातून काही गैरकृत्य घडलं असेल तर अशा वेळी कुठलीही याचिका किंवा कुठलीही तक्रार त्यांच्या विरुद्ध तोषित करण्यासाठी, अनुतोष हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. थोडक्यात त्याचा अर्थ असा की त्याच्या वरची चौकशी, यावर चौकशी व्हावी त्यासाठी डायरेक्ट कोर्टामध्ये देता येणार नाही, तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना त्याआधी कमीत कमी 2 महिने तशा प्रकारची नोटीस देणं आवश्यक आहे. नोटीसचा कालावधी संपला आणि त्या कालावधीमध्ये काही उत्तर तुम्हाला मिळालं नाही तर नंतर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार उत्पन्न होईल, त्याशिवाय तो अधिकार उत्पन्न होणार नाही. हे या ठिकाणी राष्ट्रपती आणि राज्यपाल
व राजप्रमुख यांच्या बाबतची जी संरक्षण आहे कायद्यामध्ये त्यांना दिलेलं, त्याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. अनुच्छेद 361 क आपण आता याच्यामध्ये जेव्हा बघितलं की काही प्रकारचं संरक्षण क्रिमिनल सिव्हिल प्रोसिडिंग पासून किंवा एखादी केस इन्स्टिट्यूट करायची असेल, म्हणजे याचिका दाखल करून घ्यायची असेल, तेव्हा त्याच्यासाठी 2 महिन्याच्या कालावधी सकट जे काही दिलेलं आहे ते राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कायदेशीर कारवाई त्यांच्या विरुद्ध न होण्यासाठीचं जे संरक्षण आहे आणि त्याच्यावर ते निर्बंध आपण 361 मध्ये बघितले. 361 क काय म्हणतं? संसदेच्या राज्य विधानमंडळाच्या कामकाज वृत्ताच्या रिपोर्टिंग ऑफ दी वर्क डन इन दी पीपल्स हाऊस, विधानसभा, संसदेच्या आणि राज्य विधानमंडळाचे हाऊसेस, विधानसभा विधान परिषद, संसदेचे हाऊसेस, लोकसभा राज्यसभा, याच्यामध्ये जे कामकाजाचं वृत्त असतं त्यांच्या प्रसिद्धीसाठी एक संरक्षण दिलेलं आहे. ही प्रसिद्धी जर कोणाला डिफेमेटरी वाटली, कोणाला अपमानजनक वाटली किंवा काही, तर त्याच्याबद्दलची जी काही प्रक्रिया असेल, प्रोसिडिंग असेल, त्याबद्दलचे बंध, निर्बंध, अनिर्बंध जे काही आहे ते याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. 361 क म्हणतो, संसदेचे कोणतेही सभागृह अथवा राज्याची विधानसभा किंवा यथास्थिती त्यांच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह याच्या कोणत्याही कामकाजाचे सारथ खरे प्रतिवृत्त वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याच्या संबंधात कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा प्रसिद्धी विद्वेषपूर्वक करण्यात आलेली आहे असे साबित करण्यात आले नसेल तर कोणत्याही फौजदारी किंवा दिवाणी कारवाईत प्राप्त होणार नाही. राज्याच्या विधानसभांमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये जे काही कामकाज होतं ते कामकाज प्रसिद्धीस देणारी जी एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेला खऱ्या अर्थाने हे प्रोटेक्शन आहे. ते प्रोटेक्शन देत असताना काय म्हटलेलं आहे? सारथ खरे प्रतिवृत्त, म्हणजे सबस्टॅन्शियल ट्रू रिपोर्ट, सबस्टॅन्शियल ट्रूथफुल रिपोर्ट, असं याचा अर्थ आहे. की सबस्टॅन्शियल याचा अर्थ काय? की वास्तवात जे घडलं, कोण विरोधक काय बोलले, कोण विरोधक विंगेत आले, कोण विरोधक वेल मध्ये आले आणि डी मध्ये आले आणि त्यांनी काय काय केलं वगैरे, त्याचं चित्रण आजकाल सगळीकडे झालेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओग्राफी आणि ते चित्रण तुम्हाला सारच खरं वृत्त की खोटं वृत्त त्याच्याबद्दल माहिती देत असतं. त्याबद्दलची प्रसिद्धी केल्यानंतर जर कोणाला असं वाटलं की हे आपल्यावर मुद्दाम विद्वेषपूर्ण, म्हणजे द्वेषपूर्ण किंवा हेतुपुरस्सर इंटेन्शनली विलफुली केलेलं अपमानाचं कृत्य आहे, अपमान व्हावा म्हणून केलेलं कृत्य आहे, विलफुली इन्सल्टिंग ऍक्ट अशा प्रकारचं कृत्य असेल, ते साबित करण्यात आले नसेल तर, म्हणजे ते साबित करण्यात आले असेल तर तुम्हाला खटला करता येईल, परंतु विलफुली एखाद्याला इन्सल्ट करण्याचं कृत्य जर केलं नसेल तर तुम्हाला खटला दाखल करता येणार नाही. परंतु असे की संसदेचे कोणतेही सभागृह अथवा एखाद्या राज्याची विधानसभा किंवा यथास्थिती त्याच्या विधानमंडळाचे कोणतेही सभागृह यांच्या एखाद्या गुप्त बैठकीच्या कामकाजाचे कोणतेही प्रतिवृत्त प्रसिद्ध करण्याबाबत या खंडातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. पण तीच बैठक जर गुप्त असेल तर प्रथम एक आहे की गुप्त बैठकीचं वृत्तांत प्रसिद्ध करण्याची गरज नाही. पण जर समजा झाली असेल तर ती मात्र बाब तुम्हाला याच्यामधून पूर्णपणे अपवाद म्हणून वगळावी लागेल. तुम्हाला त्याच्या विरुद्ध केस करता येणार नाही, कारण ती बैठक इंटेलिजन्स स्वरूपाची किंवा गुप्त स्वरूपाची बैठक आहे, जो राज्याला असं करण्याचा अधिकार आहे. अनेकदा आपण ऐकतो की बंद दाराआड बैठकी झाल्या, चर्चा झाली, तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने काही चर्चा झाली वगैरे वगैरे, तर त्याचं वृत्त प्रसिद्ध होण्याची प्रथमतः गरज नाही. पण जे काही वृत्त प्रसिद्ध होत असेल तर ते वृत्त समभाग 1 मध्ये दिलेल्या संदर्भात मध्ये इन्क्लूड करता येणार नाही, त्याचा समावेश त्याच्यात होऊ शकणार नाही. समभाग 2 असं म्हणतो की खंड 1 ज्याप्रमाणे वृत्तपत्रात प्रसिद्धी झालेल्या वृत्तपत्राच्या किंवा बाबीच्या संबंधात लागू होतो, त्याचप्रमाणे तो ध्वनिक्षेपण केंद्राच्या साह्याने सादर केल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा सेवेचा भाग म्हणून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे ध्वनी प्रेषित केलेल्या प्रतिवृत्ताच्या किंवा बाबीच्या संबंधातही लागू असेल. म्हणजे इथं आपण वृत्तपत्र म्हटलंय, पण व्हॉट अबाउट द मीडिया? प्रिंट मीडिया शिवाय जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ऑडिओ व्हिडिओचं माध्यम आहे,
ही सगळी माध्यमं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असेल. याच्यावर एक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण असं की या अनुच्छेदातील वृत्तपत्र, या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करायचा मजकूर ज्यात अंतर्भूत आहे असा एखाद्या वृत्तसंस्थेच्या प्रतिवृत्ताचा समावेश आहे. म्हणजे एखाद्या वृत्तपत्राकडे गव्हर्नमेंट कडून काही माहिती गेली आणि त्यांनी ती आपल्या शब्दामध्ये मांडली, तरीही त्या माहितीचा समावेश वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली माहिती असाच म्हणता येईल. पुढे आहे अनुच्छेद 361 ख, लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती होण्यासाठी अनर्हता. म्हणजे राज्याच्या राजकीय पदावर, ज्या पदावर लाभ आहे, या सगळ्यांना सॅलरी आहे, चीफ मिनिस्टर, राज्यपाल, राष्ट्रपती, इतर जे कोण त्या पदावर असतील, पद काय आहे? राजकीय पद. लाभकारी राजकीय पद नियुक्त होण्यासाठी अनर्हता, डिस्क्वालिफिकेशन, याच्याबद्दलची अपात्रता काय आहे त्याच्याबद्दल 361 ख हे अनुच्छेद विवेचन करते. ते म्हणते कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याही सभागृहाचा जो सदस्य 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 2 अन्वये त्या सभागृहाचा सदस्य होण्यास अनर्ह असेल, तो त्याच्या अनर्हतेच्या दिनांकापासून त्याच्या सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत किंवा ज्या दिनांकास त्याने कोणत्याही सभागृहाची निवडणूक लढविली असेल व तो निवडून आल्याचे घोषित झाले असेल त्या दिनांकापर्यंत, यापैकी जो अगोदर येईल त्या दिनांकापर्यंतच्या कालावधी दरम्यान कोणतेही लाभकारी राजकीय पद धारण करण्यास देखील अनर्ह असेल. इथे स्पष्टीकरण विशेषत्वाने 10व्या अनुसूचीतल्या परिच्छेद 2 दिलेलं आहे. 10व्या शेड्यूलच्या सेक्शन 2 या ठिकाणी विशेष महत्व दिलेलं आहे. हा 10वा अनुच्छेद, 10वा ही जी अनुसूची आहे, 10वी अनुसूची, आणि त्याच्यातलं सेक्शन 2 काय आहे की पक्षाच्या प्रमुखाच्या मताव्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध मत प्रदर्शन जर सभागृहामध्ये एखाद्या पक्षाच्या आमदारांनी किंवा खासदारांनी केलं असेल सदस्यांनी सभागृहाच्या, तर त्यांना निलंबित करता येतं. असं निलंबन काळ ज्या सभासदाला आहे, ज्या सदस्याला आहे, ज्या MLA ला आहे, ज्या खासदाराला आहे, त्या सभासद, तो सभासद कुठलंही लाभकारी राजकीय पद धारण करू शकणार नाही. पण जर अनुसूची 10 कलम 2 अन्वये त्याच्यावर कारवाई नसेल तर तो लाभकारी राजकीय पद धारण करायला पात्र असेल, अन्यथा नाही. याला स्पष्टीकरण असं आहे, या अनुच्छेदाच्या प्रयोजनार्थ सभागृह या संज्ञेस 10व्या अनुसूचित परिच्छेद 1 खंड 1 मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तो अर्थ असेल. सभागृह कशाला म्हणायचं हे 10व्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. तसंच आपण जेव्हा 366व आर्टिकल अनुच्छेद आपण घटनेचा बघू तेव्हा अनेक शब्दांची परिभाषा देण्यात आलेली आहे. त्या भाषेनुसार सभागृह म्हणजे काय, याचा अर्थ सभागृह हे सगळे मेंबर्स बसले पाहिजे, जे सभागृह आहेत ते त्यांच्या स्थानावर असले पाहिजे, नेमून दिलेल्या ठिकाणी डिसिग्नेटेड प्लेस ज्याला म्हणतात त्या ठिकाणी बसले असले पाहिजे, सभासदाचं कामकाज सुरू असलं पाहिजे, अशा दरम्यान त्याला सभागृह म्हणता येईल. एरवी जर सभागृहामध्ये सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष असतील किंवा लोकसभा अध्यक्ष असतील, हे त्यांच्या चेअरवर बसले नसतील तर तोपर्यंत ते सभागृह या संज्ञेत येत नाही. अर्थात हे आपण नंतर बघणार आहोत. पण सभागृहाची जी व्याख्या आपण या घटनेच्या याच्यामध्ये अनुसूची 10 मध्ये केलेली आहे ती व्याख्या या ठिकाणी लागू पडेल. तसंच लाभकारी राजकीय पद या संज्ञेचा अर्थ काय आहे, त्याचे 2 अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत की कुठल्या पदाला लाभकारी राजकीय पद म्हणायचं. ते आहेत जेव्हा अशा पदाचे वेतन किंवा पारिश्रमिक भारत सरकारच्या किंवा यथास्थिती राज्य शासनाच्या सार्वजनिक महसुलातून प्रदान केले जात असेल तेव्हा भारत सरकार किंवा राज्य शासन त्याच्या अधीन असलेले कोणतेही पद असा आहे. राज्याच्या एकत्रित जमा निधीमधून त्यांना जे पेमेंट दिलं जातं ती पद सगळी लाभकारी राजकीय पद आहेत. दुसरं आहे जो पूर्णतः किंवा अंशतः थोडा अंश त्यांना मिळत असेल,
भारत सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या मालकीचा आहे अशा निकायाच्या, पब्लिक सेक्टर, जो भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत चालतो किंवा राज्य सरकार किंवा भारत सरकारचे त्याच्यामध्ये 51% पेक्षा जास्त शेअर्स आहे, अशा प्रकारचा एखादा निकाय म्हणजे बोर्ड किंवा एखादी इन्स्टिट्यूट, ज्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो. मग तो विधी संस्थापित असो वा नसो, अधीन असलेले व त्याचे वेतन किंवा पारिश्रमिक अशा निकायाकडून देण्यात येते असे कोणतेही पद असा आहे. आता इथं म्हटलेलं आहे, विधी संस्थापित असो की नसो, म्हणजे ती इन्स्टिट्यूट, तो सेक्टर, तो पब्लिक सेक्टर अस्तित्वात आणण्यासाठी विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये कायदा झालाच असला पाहिजे असं नाही. असं कुठलीही सेक्टर ज्याच्यामध्ये मालकी राज्य किंवा केंद्र सरकारची आहे, त्यामधलं कुठलंही पद हे लाभकारी राजकीय पद म्हणून संबोधलं जाईल. मात्र प्रदान केलेले वेतन व पारिश्रमिक हानीपूरक स्वरूपात असेल तेव्हा त्याचा अपवाद केला जाईल. परंतु असे जे प्रदान केलेले भत्ते आणि हे आहे, हे जर हानी स्वरूप असेल, म्हणजे त्याच्यातून राज्याची हानी होणार असेल, तर त्याला अपवाद असेल, म्हणजे ती रिकव्हर केली जाईल. अपवाद असेल म्हणजे ते लाभकारी राजकीय पदाच्या लाभामध्ये समाविष्ट होणार नाही, ते वेतनामध्ये समाविष्ट होणार नाही आणि त्याची पूर्णतः रिकव्हरी केली जाईल, असा याचा अर्थ आहे. 362 अनुच्छेद एकाच ओळीचा आहे आणि सगळी संस्थानं ज्यावेळी अस्तित्वात होती, 400हून अधिक संस्थानं अस्तित्वात होती आणि त्या संस्थानिकांचे जे काही प्रतिनिधी होते ते 389 घटनापीठाच्या सदस्यांमध्ये समाविष्ट होते. त्या सगळ्यांनी मिळून घटनापीठ स्थापन करून ही घटना अंगीकृत केलेली आहे आणि म्हणून तिथे ठरल्याप्रमाणे सगळ्या भारतीय संस्थानाचे जे काही अधिपती म्हणजे प्रमुख, त्यांचे हक्क असतील किंवा त्यांना विशेष अधिकार असतील, ते सगळे विशेष अधिकार 1971 साली झालेल्या 26व्या घटना दुरुस्तीप्रमाणे बरखास्त करण्यात आलेले आहे, निरसित करण्यात आलेले आहे. त्यांना कुठलेही संस्थानिकांचे अधिकार नसतील. मग राजे पदवी ही काही शासकीय पदवी नाहीये. आपण लोकांनी राजे म्हणायचं किंवा राजेनी स्वतःला राजे म्हणून घ्यायचं, हा प्रकार जो आहे तो आपल्याला बऱ्याच प्रमाणात चाललेला दिसतो. पण ही जी संस्थानं आहेत, ही सगळी संस्थानं या संविधानाच्या 26व्या घटना दुरुस्तीप्रमाणे 1971 सालापासून त्यांचे विशेष अधिकार, त्यांच्या अधिपतीचे सगळे हक्क हे खारिज करण्यात आलेले आहे. तुम्ही म्हणाल की ही बाब जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हाच खारिज व्हायला पाहिजे होती, पण ते गृहीत धरलेलं होतं, कारण सगळ्या संस्थानांच्या प्रतिनिधींनी मिळून संविधान तयार केलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जेव्हा हे संविधान अंगीकारलं तेव्हाच होतं की याच्यात उल्लेखच नाहीये. परंतु काही बाबतीमध्ये त्यावर चढाओढ सुरू होती, काही बाबतीमध्ये खटले चालू होते की आमच्या संस्थानिकांचे आम्हाला जे हक्क आहे ते मिळाले पाहिजे. या सगळ्यांचं निरसन 1971 साली एक विशेष घटना दुरुस्ती आणि ती 362 अनुच्छेद ऍड करून करण्यात आली, की ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे विशेष अधिकार आणि अधिपतींचे हक्क संस्थानिकांचे काढून टाकण्यात आलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे हक्क नाहीत, म्हणजे पद, नावं वगैरे लावण्याचा सुद्धा त्यांना कायदेशीर हे नाही. म्हणजे ते जेव्हा एखाद्या शासकीय फॉर्म भरत असतील तर तिथे काही ते राजे लिहिणार नाहीत. वृत्तपत्राच्या बातम्यांमध्ये किंवा सभांमध्ये बोलण्यासाठी किंवा लोकांनी त्यांना संबोधन करण्यासाठी तो व्यक्तिगत मामला आहे, असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आज 362 अनुच्छेद आपण संविधान पारायणाचे संपवले आहे. कामाच्या व्यस्ततेमुळं आणि काही महत्वाचे इंटरव्ह्यू लगेच सुरू होत असल्यामुळं आज मी सगळ्यांची क्षमा मागून एक 15 मिनिटं अगोदर संविधान पारायण संपवण्याची आपली अनुमती घेतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.